हाय नमस्कार. तर बघू शकता पाऊस उघडायचं नावच घेणार, कसलंच नाव घेणार. आणि जागा काय आपल्याला नवीन बंगल्यात पुरत नाही, पुरती तशी पण दाटी वाटी होते या. आणि ही बघा टेवला किती आलाय, टेवला बी आहे आणि पाणी बी ठीक आहे, पाणी बी आहे इथनं गळतंय बदा बदा ती काय त्या कोपऱ्यात. कसं काय करावं, याच्यावर काय टाकावं ती कळ नाही. हो का इथं बी बघा बघू शकताय नुसतं पाणी पाणीच झालंय बघा, कूलर खाली बसणं. हो का ती काय तिथनं येतंय पाणी. आणि हो का बिळ पण आहे ती तसे पत्र्याला. आणि ही तर बघू शकताय तुम्ही किती फाकलं या. याच्यात झोपायची सुद्धा भ्या वाटायला लागले आता. तसं आम्ही झोपत नाही याच्यात म्हणा, पण म्हणलं त्याला तुम्हाला दाखवावं. तर इकडं पण असं गळतंय भरपूर. हो का इकडे बादल्या ही ठेवले ते. हो का हो का मी उभा राहिली तेवढंच कोरडं आहे, नाहीतर हे सगळं भिजलंय. हो का म्हणलं चला तुम्हाला दाखवावं. म्हणलं इकडं गादी ही उभा केली. काय करावं, मरणाचं मरणाचं बाई, दुनियेचं टेन्शन, पावसा पाण्याचं नागे. कुठं जाऊ बी देईना, कुठं येऊ बी देईना. गरिबाचं कसं, गरिबानी काय खायचं सांगा बरं. किती अवघड परिस्थिती आहे. खुरपाय गेलं तर बाई घरामध्ये आणती या तेल म्हणा. आणि पावसाळ्याचं जास्तच लागतं म्हणतंय, चहा जास्त लागतो. आणि 3 दिवस झाला उघडायचा पाऊस नाव घेणार. हो का बघा उघडायचं नावच घेणार, नुसतं ऊन बी पडत नाही, काहीच नाही. लई टेन्शन आले मला तर. कुठं जाऊ बी दे नाही कामा धंद्याला. माशी काय बाया गोंगायला लागली, आजारी नको बाया पडायला. सरकारी दवाखान्यात तर मस्त फुकटच आहे, पण जायला 40 रुपये लागतात, यायला 20 आणि जायला 20. म्हणजे 50 रुपये सोडायचंच. तेवढं 50 घरामध्ये आणतंय, पावशेर तेल आणतंय, पावशेर साखर आणतंय, झालं 50. लय अवघड परिस्थिती आहे. कसं जगावं आणि कसं नाही. कसं असतं माहिती आहे का, माणसाला ज्याचा चांगला निवारा चांगला असावा, मेन निवारा चांगला असावा. मग झालं तुमच्या आशीर्वादाने निवारा. पण ती पण टेवला आमचा आड जवळच आहे ना पाठीमागं तिकडे. आणि ते त्याला पाणी लागलं की टेवला आमच्याच घराला नाही, भरपूर जणांच्या घराला आहे, पण त्यांच्या घरांना कोब आहेत, त्यामुळं ती पुसून पण लगेच हे होऊ शकते. आता आपल्याला ही नव्या बंगल्यात पण आणि जुन्या बंगल्यात पण एवढा असा चांगला कोबा नाही की बाबा आपण पुसून काढून याच्यावर झोपू शकतोय. आणि नवीन बंगल्यात पण व्यवस्थित म्हणजे कोबा आहे, पण गुळगुळीत कोबा नाही, त्यामुळं आपण पुसून झोपू शकतोय, आहे का नाही. तर अशी परिस्थिती आहे बघा, काय सांगायचं तुम्हाला. तर बघू शकता लईच मला तर टेन्शन आले, कसं काय माणसाने करावं आणि कसं नाही. बघू शकता लईच गळलंय. आणि हो का पाठीमागचं पण सगळं दिसायला लागलंय. आता कवर याच्यात खूप जास्त फाकल म्हणून खूपसं पण वाटणं. आता मग तुम्ही म्हणसान की आता झालं की ताई तुला घर, हो झालं तर घर तर आहेच, पण पाऊस उघडायचं नावच घेणार ना. हो का आपण नुसतं टाचच आहे. तर बानूला टाकले, आंघोळ फिंगोळ करून जेवण झाले बानूचं. हो का टेवला बघा कसंही वाळायचंय, ऊनच नाही तर याच्यात झोपायला बी जागा हो का एवढीच राहिली. कसं कुठनं येत आहे, गळत तर नाही, टिपका बी गळत नाही. बहुतेक खालनं येत असं, कारण टेवला पाणी मुरतंय ना. आणि आडाला पाणी आलं की इकडं टेवलं येते या, असं होतं या. म्हणून लय टेन्शन आलं. हो का बघू शकता ही टेवलाच असणार आहे, कारण एक टिपका पण आपण नवीन बंगल्यात गळत नाही. पण विषय काय झाला माहितीये का, दरवाज्यातनं पण पाणी येतंय आणि इकडून पण पाणी येतं, एवढीच अशी जागा राहते शिल्लक. माझ्या मनाने मी इथं खाट लावावं म्हणते, पण खाट लावला तर पाक त्या दरवाजापर्यंत येईल, पण काय अडचण नाही, कारण खाटाखाली पण झोपू शकते, काय टाकून खाटावर पण झोपू शकते, म्हणजे जागा पुरू शकते. हो का बाणाचं खेळणं कसं चाललंय तुम्हाला दाखवते. हो का हो कशी हसते बघितलं.
काय करावं, गारटा, दुनियाचा गारटा, आणि कूलर लावूनच सुकवतोय आम्ही ते घर. तर जुना बंगला कूलर लावूनच असते रातभर बिन दिवस, मस्त थंड वाजते, पण काय करावा, मरणाचं पाणी उपसून उपसून तर रातसार आणि दिवसभर बी नुसतं कटाळा आला का. आता उघडलाय थोडासा, पण थोडा थोडा चालूच आहे बघा. काय सांगायचं, आवाळ तर एकच आहे. 3 दिवस झालं, आज दिवसाचं तोंड बघितलं ना, दिवस उगवला नाही आमच्या इथं. काय सांगायचंय सांगा. गरीबाचं लय अवघड आहे भावा बहिणीनं. गरीब, ज्याच्याकडे पैसा पाणी नाही, म्हणजे कष्ट करणारी शेतामध्ये जाऊन तेवढंच 400-200 रुपये तेवढंच माणूस खाताय, घरामध्ये आणतंय. पण ज्याचं पेताडं नवरा आहे, तर ज्याचं लईच अवघड आहे, त्यांनी कसं करायचं, कसं जगायचं. आता माझंच घ्या उदाहरण. मी एवढा पैसा लावला या घराला, जवळजवळ 50,000 रुपये खर्च झाला. माझ्याकडे होतं 30,000 रुपये, आणि व्याजाने काढलं 20,000 रुपये. मग आता व्याज भरायचं टेन्शन आलं, घरामध्ये खायचं टेन्शन आलं. मस्त निवारा झाला, लय महत्त्वाचा निवारा झाला बरं का, तुमच्या आशीर्वादाने. असं नाही की मी काय, म्हणजे मला काय बोलावं ते समजा नाही, कारण 24 तास डोक्यात टेन्शन माझ्या, की आजचं भागलं, उद्या कसं काय भागायचं. अजून पावसाळा तर आताशी तर चालू झालाय, अजून 3 महिने पावसाळा आहे. तर देवाने पण एवढी पण नाही का परीक्षा नाही बघावा. देवाच्या हातात काय म्हणा, आपण कष्ट करून आपण खाणारे आपणच माणसं आहे. पण देवाला दोष नाही देत मी, पण एवढं पण नाही देवानं हे करावा, म्हणजे गरिबी आणावा असं म्हणते मी. लय अवघड परिस्थिती आहे. कसं माणसाने जगायचं, कसं काय करायचं. त्यामध्ये बाणूला दुधाचं अजून महिना भरत आला, लय टेन्शन आहे. आता मस्त कामाला जात होती, पण पाऊस बाहेरच निघू देईना. गाड्या बी आमच्या इथं एवढ्या टायमाला भेटत नाही, त्या आधीच म्हणा कुठं भेटत होत्या, तेव्हा आताच लय भेटून टाकायच्या त्या. कुठं बघावं काम तर कुठं बघावं काम. खुरपायला जात होतो, पाऊस चालू झाला. माणसानं, शेतकऱ्यांनी सुद्धा जगणं लय मुश्किल झालंय. शेतकऱ्यांनी, त्यांची सुद्धा एवढं जमीन जमला असून त्यामध्ये पाणी तर असेल तर काहीच माणूस करू शकत नाही. म्हणजे बघू शकताय, मी विचार केला आता मगाशी बानूला चारत चारत, की बाबा आजचं भागलं पण उद्याचं कसं काय. माझं एवढा हाल आहे, तर माझ्यापेक्षा जास्त गरीबाचं किती हाल असतील. मी पण ती गरीबच आहे, मी पण काही एवढी श्रीमंत नाही. माझ्याकडं काही चार पैसे होतं, मी त्यांनी घर बांधलं, शेडका व्हायना मारलं, लेकरांना आडूसा केला, आई बापाला आडूसा केला. पण घरामध्ये खायला तर लागतंयच की पोटा पाण्याला, सांगा बरं. तर चला जाऊ द्या, कसं जसं असेल तसं दिवस काढायचं. देवाने जसं दिवस दिल्यात तसं दिवस ढकलत राहायचं. चला, हे आवडलं असलं तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. कसं आहे, गरिबाचं करत जावा लाईक. आमच्या गरिबाचा आशीर्वाद तुम्हाला लागला तर तुमचं कल्याण होईल, तुमच्या पाठीमागनं आमचं होईल. पण थोडंसं मी काय म्हणते माहिती का, श्रीमंत कारण ती कॉमेडी बनवत्यात, ते म्हणजे हसून खेळून. आमचं काय हो, आम्ही गरीब माणसं, आम्ही जसं जमल तसं घरातलं हेडेव टाकतो, घरातलं रुटीन तुम्हाला सांगतो. तर चला, हेडेव आवडलं असलं तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. तर बाय.